विभाज्यता धड्यावरील या चौथ्या भागामध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या भाग 4 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण 6 आणि 7 च्या विभाज्यता कसोट्या पाहणार आहोत। या विभाज्यता कसोट्या आपल्याला 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये नाही आहेत, तरीही यांचा तुम्हाला लसावी आणि मसावी काढताना उपयोग होईल, म्हणूनच या कसोट्या मी तुम्हाला इथे देत आहे। आपण पहिला पाहूया विभाज्यता कसोटी 6 ची। विभाज्यता कसोटी 6 ची जी आहे ती 2 ची आणि 3 ची विभाज्यता कसोटी जर तुम्हाला माहिती असेल तर खूप सोपी बनते। जर एखादी संख्या 2 ने आणि 3 ने विभाज्य असेल तरच ती संख्या 6 ने विभाज्य असते। यामध्ये दोन महत्त्वाचे शब्द इथे आहेत, आणि म्हणजे ती संख्या 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणे गरजेचे आहे, तरच ती संख्या 6 ने विभाज्य असते। उदाहरण घेऊया आपण। चारशे 456 ही संख्या 2 ने विभाज्य आहे का? शेवटचा अंक सम आहे, 6 म्हणजे सम आहे, म्हणजे ही 2 ने विभाज्य आहे। हीच संख्या 3 ने सुद्धा विभाज्य आहे का? आपण यांची बेरीज करूया। 4 5 4 अधिक 5 9, विसरून जाऊ आपण त्यांना, राहिले 6 6 3 च्या पाढ्यामध्ये येतात, म्हणजे ही संख्या 3 ने सुद्धा विभाज्य आहे। ही संख्या 2 आणि 3 या दोघांनीही विभाज्य आहे, म्हणजेच ही संख्या 6 ने सुद्धा विभाज्य आहे। 15628 ही संख्या 2 ने विभाज्य आहे कारण शेवटचा अंक एकक स्थानी 8 आहे, 8 समसंख्या आहे, म्हणजेच 2 ने विभाज्य आहे। 3 साठी बघूया आपण। 8 अधिक 2 10, 10 अधिक 6 16, 16 आणि 5 21, 21 आणि 1 22, 22 म्हणजेच 2 अधिक 2 4, 4 3 ने विभाज्य आहेत नाही। आणि या दोन्हीपैकी एक जरी कसोटी पूर्ण होत नसेल तर आपल्याला माहिती आहे की 6 ची कसोटी सुद्धा पूर्ण होत नाही, म्हणजेच ही संख्या 6 ने विभाज्य नाही। पुढची पाहूया विभाज्यतेची कसोटी 7 ची। 7 ची विभाज्यता कसोटी मी तुम्हाला लिहून देणार नाहीये, फक्त आपण त्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या पाहूयात। एक संख्या घेऊयात आपण, 154। आपल्याकडे जेव्हा एखादी संख्या येते त्यावेळेस 7 च्या कसोटीसाठी आपण त्यातला शेवटचा अंक वेगळा करायचा आहे आणि राहिलेल्या अंकांची संख्या बाजूला लिहायची आहे। म्हणजे आपल्याकडे आहेत 15 आणि 4, आणि या शेवटच्या अंकाची आपण दुप्पट करणार आहोत, म्हणजे याला 2 ने गुणणार आहोत। 4 गुणिले 2 8, आणि ते 8 आपण या पहिल्या संख्येतून वजा करणार आहोत। 15 वजा 8 राहतात 7। 7 ला 7 ने निशेष भाग जातो का? नक्कीच जातो, आणि म्हणजेच 154 या संख्येला सुद्धा 7 ने निशेष भाग जाणार आहे। पुन्हा एकदा आपण अजून एक उदाहरण घेऊन पाहूयात। आता पुन्हा आपल्याला शेवटचा अंक बाजूला घ्यायचा आहे आणि राहिलेली संख्या इथे लिहूया, 344। शेवटच्या अंकाची दुप्पट येथे 8, 8 344 मधून वजा करायचे आहेत। 344 मधून 8 वजा केल्यावर आपल्याला मिळत आहेत 336। आता पुन्हा आपण या 336 ला वेगळे करणार आहोत, 6 वेगळे आणि 33 वेगळे। 6 ची दुप्पट येते 12, ती यातून वजा करणार आहोत। 12 वजा केल्यावर राहतात 21। 21 ला 7 ना निशेष भाग जातो का? हो जातो, 7 त्रिक 21, म्हणजेच 3444 ला 7 न निशेष भाग जाणार आहे, किंवा 3444 7 ने विभाज्य आहे। म्हणजेच आपल्या पायऱ्या आपण जर म्हटलं तर पहिली पायरी आहे
शेवटचा अंक वेगळा करा. दुसरी पायरी आहे शेवटच्या अंकाची दुप्पट उरलेल्या संख्येतून वजा करा. आणि तिसरी पायरी आहे आलेले उत्तर जर मोठं म्हणजेच 3 किंवा जास्त अंकी असेल तर पहिली आणि दुसरी पायरी पुन्हा करायची. आणि शेवटची पायरी आहे आलेल्या उत्तराला 7 ने निःशेष भाग जातो का पहा. निःशेष भाग जात असेल तर पूर्ण संख्या ही 7 ने विभाज्य आहे. निःशेष भाग जात नसेल तर पूर्ण संख्या 7 ने विभाज्य नाही. विभाज्यता धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.